हाय, चला आज कोलंबी राईस बनवूया. बिर्याणीसारखा पण बिर्याणी नाही. 200 ते मला वाटतं 300 ग्रामपर्यंत कोलंबी घेतली आहे. त्यामध्ये आपण टाकली आहे हळद, मीठ, मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लिंबू ॲड केले. अर्ध लिंबू आतमध्ये लिंबाचा रस आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आहे. एका कढईत गॅसवर ठेवून कढई गरम झाली की 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये 2 तेजपत्ता, 3-4 लवंग, 3-4 काळी मिरी, जिरं, 2 हरी इलायची आणि 1 मोठी वेलची, 2 मोठे कांदे उभे चिरून आपण आतमध्ये टाकून घेतले तेलामध्ये आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटं लागतात हे चांगलं भाजायला. हे बघा असं त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत आतमध्ये आणि हेही मिश्रण आता आपल्याला 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आपण. हे बघा. त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट, हा गरम मसाला, काश्मीरी पावडर, धना पावडर, मालवणी मसाला, हळद आणि जिरा पावडर हे सगळे मसाले आपण टाकून घेतले आहेत आतमध्ये आणि हे मिश्रण आता ढवळून घ्या. चांगलं एकजीव करून घ्या हे सगळं मिश्रण. 2 ते 3 मिनटं हे शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जी कोळंबी आपण मॅरिनेट करायला ठेवली होती ती कोळंबी टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता गरम पाणी. एक छोटा पेला आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आतमध्ये आणि हे 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा हे चांगलं मस्त शिजलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकायची वरून कोथिंबीर. आता इकडे आपण एक टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये तांदूळ टाकून हे बघा त्यामध्ये 1 तेजपत्ता, 4-5 काळी मिरी टाकून हा भात शिजवून घेतला आहे आपल्याला आणि हा ड्रेन करून त्यानंतर हा असा लेयर लावून घ्यायचा आहे त्या कोलंबी मसाल्यावर आणि वरून आपल्याला हे तूप आणि तेल मिक्स करून असं मिक्सचर टाकून घ्यायचं आहे आणि 10 मिनटासाठी एकदम स्लो गॅसवर एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला एक बिर्याणी नाही म्हणू शकत पण कोलंबी बिर्याणी राईस असं काहीतरी नाव देऊ शकतो आपण. एकदम अप्रतिम झालं आहे.